नमस्कार मंडळी. तर आपण आज हे पहा, आमची शेती आहे आणि इथं आपण शेवगा ही वनस्पती लावलेली आहे आणि ह्या शेवग्याचे फायदे आणि उपाय हे मी आज तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज चला तर आपण हे शेवग्याचे काय काय उपाय आहे ते पाहूया. तर आपण काय करू, आता ह्या शेवग्यांचा कसा उपयोग होतो ते पाहू. आज आपण ह्या शेवग्याच्या पाल्याची, हे पहा पाला, हा शेवग्याचा पाला आहे आणि हा शेवग्याचा पाला आपल्याला खूप उपयुक्त. ह्याची पानं, फुलं आणि शेंगा ह्याची आपण खूप भाजी करू शकतो, पानांची, फुलांची आणि शेंगांची पण. तर हे आरोग्याला एक उत्तम असं औषधी ही वनस्पती झाडं आहे. तर ह्याची आम्ही लागवड केलेली आहे. ही संपूर्ण आपली लागवड आहे आपल्या शेतामध्ये. तर आपण आज ही भाजी काढणार आहोत. हे पहा, ही भाजी काढणार आहोत. हे पहा, असे आपण हे पाला ह्याचा घेणार आहोत. अशी आता ही पानं तोडणार आहोत आणि ह्या पानांची आपण भाजी करणार आहोत. तर आपण काय करायचं आहे की ह्याची कीड लागलेली पानं नाही घ्यायची, आपण चांगली चांगली पाहून आपण पाने घेऊयात ह्याची. हे पहा, चांगली चांगली अशी आपण पानं घ्यायची आहेत. हे पहा, हे आपण शेवग्याची पानं घेऊयात आणि हे पहा, अशी आपण पानं काढायची ह्याची आणि ह्या पानांची आपण भाजी बनवायची आणि भाजी खायची. ह्याची अजून ही फुलं आलेली नाहीत ह्याला. हा बारीक बारीक आहे, छाटलेला आहे. आम्ही पहा असा हा छाटलेला आहे आणि हा छाटल्याच्या नंतर ही त्याला फुटलेली आहे आणि मग आता ह्याला फुलं येणार आणि शेंगा येणार. तर फुलाचा आणि शेंगाचा पण खूप उपयोग आहे. तर ह्याने डोळ्यांचे आपले आरोग्य सुधारते. आणि मी आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे, त्यामुळं माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. तर ही शेवग्याची जी भाजी आहे, ही भाजी खाल्ल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य पहिलं सुधारतं आणि डोळ्यांसाठी ही भाजी चांगली आहे. ही भाजीची हा पाला वाळवून ह्याचं पावडर करून ही बाजारामध्ये खूप महाग ही पावडर विकली जाते. तर ह्याने डोळ्यांचा फायदा होतो. परत पोटातील जे आजार आहेत आपले, ते पोटातील आजार पण ह्याने नाहीसे होतात आणि जे आपली पचनक्रिया असते ती पचनक्रिया ह्या भाजीने सुधारते. आणि ह्याचे असे बऱ्याचशा डायबिटीस आणि तुमचा BP हे सुद्धा ह्याने नॉर्मल येतं. तर ही भाजी तुम्ही अगदी अवश्य खा. आणि मी आता तुम्हाला ही घरी गेल्याच्या नंतर भाजी बनवून दाखवणार आहे. स्टार्ट. तर चला आपण आता घरी जाऊया आणि आपण जाता जाता अजून थोडीशी भाजी काढूया, कारण ही भाजी आपल्याला काय पुरेशी होणार नाही. तर आपण आता घरी जाऊया आणि घरी गेल्याच्या नंतर भाजी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. आता ही भाजी कशी निसायची, कशी निवडायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही भाजी हे पहा, अशी किडकी पानं, अशी कीड लागलेली पानं घ्यायची नाहीत, ही काढून टाकून द्यायची. हे पहा हे झालेलं घ्यायचं नाही, आपण टाकून द्यायचं. आणि जी चांगली पानं आहेत तर ह्या चांगल्या पानाची हे आपण असं तोडायची
ह्या पानांची आपण भाजी करणार आहोत. तर आपण आता ही सगळी भाजी अशी करून आपण नेसून तर हे पहा आपली भाजी अशी निवडून झालेली आहे आणि आता आम्ही ही भाजी करणार आहोत. तुम्ही पण या बरं का खायला. आमची भाजी कशी वाटते ते तुम्ही आम्हाला मग सांगा. मी आता मस्तपैकी भाजी बनवणार आहे.